टपरीवरच्या किंवा हॉटेलवरची चहा पिण्याची तर आपले सर्वांचीच इच्छा असते, पण घरी तसा मसाला बनत नाही म्हणून आपण तो घरी बनवायचा प्रयत्नही करत नाही. पण जर परफेक्ट प्रमाण घेऊन जर हा मसाला बनवला ना तर हॉटेलच्या चहापेक्षा सुंदर असा चहा तयार होतो. मोठे 2 चमचे इलायची, दालचिनी, लवंग, बडीशोप हे सर्व साहित्य ना लो गॅसवरती भाजून घ्यायचे आणि भाजताना गॅस एकदम लो ठेवायचे, मोठे गॅसवर भाजायचं नाही. ते दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. नंतर इथे मी जायफळ, चक्रीफूल आणि सुकंवालं आलं घेतलेलं आहे, ते पण भाजून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये थोडंसं टेचून नंतर मिक्सरच्या भांड्याला लावून त्याची पूर्णपणे फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे. बघा किती छान असा चहा मसाला आपला तयार होतो. आता चहा मसाला तयार करणं इतकं सोपं आहे ना, पण ते टाकायचं केव्हा हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर तेलामध्ये पाणी गरम करून चहा पावडर, साखर टाकून घ्यायची. चहा पावडर उकळला की दूध टाकायचं, झाकून ठेवायचं. नंतर इथे चहा चांगला उकळला गेला, दूध टाकल्यानंतर मग चहा पावडर टाकायची आणि 1-2 मिनिटं झाकून ठेवून मस्त असा गरमागरम चहा सर्व करायचा.